नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि रेशीमबागमधलं डॉक्टर हेडगेवार स्मृती स्मारकच्या या कार्यालयाला जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह किरणांनी उडवून देण्याची धमकी देणारा एक पत्र नागपूर पोलीस आयुक्तांना 2 दिवसाआधी पोस्टानं प्राप्त झालं होतं. या पत्रामध्ये जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जे आहे ती आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग करण्यात आलेला होता. खरं तर हे निनावी पत्र आहे. मात्र DSS नावाच्या संघटनेनं जे आहे ते हे पत्र पोलीस आयुक्तांना पाठवलं होतं. या पत्रानंतर जे आहे ते ATSनं संघ मुख्यालय असेल किंवा हे रेशीमबागचं स्मृती मंदिर कार्यालय असेल इथली कसून चौकशी केलेली आहे. या पत्रामध्ये जे आहे ते DSS नावाच्या संघटनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की CZM 137 या रेडिओ ॲक्टिव्ह पावडरचा छिडकाव जो आहे तो या दोन्ही कार्यालयांमध्ये केलेला आहे. इतकंच नाही तर नागपूरमध्ये ज्या ॲक्वा आणि ऑरेंज या 2 मेट्रो लाईन आहेत त्या मेट्रो लाईनमध्ये देखील अशा पद्धतीचा पावडर आणि नागपूरची वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या आपली बसमध्ये देखील या पावडरचा छिडकाव जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळं या रेडिओ ॲक्टिव्ह किरणांनी जे आहे ते स्वयंसेवकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो असा दावा जो आहे तो या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. सोबतच काही दिवसाआधी नागपूरच्या दोसर भवनमध्ये जे डिटोनेटर सापडले होते ते देखील आम्हीच ठेवले होते असा दावा या पत्रातून करण्यात आलेला आहे. या पत्रानंतर आता ATS असेल किंवा नागपूर स्थानिक पोलिसांनी या सगळ्या परिसराची कसून चौकशी केलेली आहे. सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्या चौकशीमध्ये अद्याप काही आढळून आलेलं नाही आहे. त्यामुळं हा छेडछाडीचा प्रकार आहे का या दृष्टीनं देखील आता पोलिसांकडून तपास केला जातोय. हे पत्र पोस्टाने आलेलं आहे त्यामुळं ते नेमकं कोणी पोस्ट केलं, कुठून पाठविण्यात आलं या दृष्टीनं देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. या आधी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला अशा पद्धतीचे धमकीचे पत्र किंवा मेल्स आलेले आहेत. मात्र ते मॅन्युअली असायचे आणि दहशतवादी हल्ला अशा प्रकारचा उल्लेख असायचा. यंदा पहिल्यांदाच जे आहे ते रेडिओलॉजी पावडरनं संघ मुख्यालय उडवण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं तांत्रिक तपास देखील जे आहे ते नागपूर पोलिसांकडून केला जातो. आता या तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे खरंच कुठल्या दहशतवादी संघटनेनं दिलेली धमकी आहे की हा छेडछाडीचा प्रकार आहे हे जे आहे ते पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. मात्र आता नागपूरच्या संघ मुख्यालयाची आणि या स्मृती मंदिर परिसरातील सुरक्षा जी आहे ती हाय अलर्टवर आलेली आहे. कारण सध्या सरसंघचालक आणि संघाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी हे नागपूर मुक्कामी आहेत. त्यामुळं त्या दृष्टीने देखील पोलिसांकडून नागपूरमध्ये खबरदारी घेतली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.